कोल्हापूरच्या मातीतनं रांगड्या भाषेचं कोल्हापूरकरांचं हक्काचं चॅनल कोल्हापूर ब्रेकिंगला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। कळंब गावचे तलाठी पुरुषोत्तम ठाकूर यांनी सुरू केलेला QR कोड प्रणाली ही एक कौतुकाचा विषय बनली आहे। या QR कोड प्रणालीमुळे नागरिकांना त्यांना हवे असलेले विविध प्रकारचे दाखले झटपट मिळतात। तसेच तलाठी कार्यालयामध्ये कर्मचारी हजर नसल्यास मोबाईलवरून संपर्क साधून या QR कोडच्या आधारे नागरिकांना हवे असलेले दाखले तात्काळ उपलब्ध करून देण्याची सुविधा तलाठी पुरुषोत्तम ठाकूर यांनी सुरू केल्यामुळे ठाकूर यांच्या कार्याचं कौतुक कळंब परिसरामध्ये होत आहे। त्यांना नवनाथ नलवडे यांचे सहकार्य लाभत आहे। या QR प्रणालीबाबत पुरुषोत्तम ठाकूर यांनी कोल्हापूर ब्रेकिंगशी बोलताना सविस्तर माहिती दिली। शासनाच्या विविध मीटिंग्स म्हणा किंवा निवडणुकीचे कामकाज त्यामुळे तलाठी कार्यालयात तलाठी किंवा कोतवाली उपस्थित नसतात, त्यामुळे येणाऱ्या लोकांना समजत नाही का नेमकं तलाठी साहेब कधी भेटणार आहेत किंवा कोतवाल कधी मिळणार आहेत आणि लोकांना वाट बघावी लागते। त्यासाठी आपण इथे बाहेरच माझ्या व्हॉट्सअपचा QR कोड आणि मोबाईल नंबर लावला, ज्याद्वारे लोक मला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकत होते आणि निवडणूक पिरियडमध्ये पण जेव्हा मला वेळ मिळत होता किंवा मला जेव्हा तिथे वेळ मिळत होती तर मी इथे येऊन लोकांना दाखले किंवा विविध प्रकारच्या जे सातबारा उतारे किंवा आवश्यक ज्या गोष्टी होत्या त्या तिथे येत होत्या। ह्या QR कोडमुळे बऱ्याचशा लोकांना फायदा झाला, कारण निवडणुकीमध्ये आम्ही बऱ्याचशा कामात व्यस्त असतो, फोन उचलले जात नाही कारण गोपनीय काम असतं, त्यामुळे लगेचच फोन अधिकाऱ्यांच्या वेळेत फोन उचलता येत नाही। त्यामुळे फोन करणार 2-3 वेळा फोन करतो आणि फोन उचलला नाही तर त्याचा गैरसमज निर्माण होतो। त्यापेक्षा जर त्यांनी QR कोडून आम्हाला व्हॉट्सअप मेसेज केला तर जेव्हा आम्हाला वेळ मिळतो आहे तेव्हा आम्ही त्यांना मेसेज करतो किंवा फोन करून बोलून घेतो आणि दाखले वेळ देत होतो। तेव्हा बऱ्याचशा लोकांची कामं देखील निवडणूक पिरियडमध्ये सुद्धा व्यवस्थित करता आलेली आहे आणि त्यामुळे बऱ्याचशा लोकांनी समाधान व्यक्त केलेलं आहे। तसंच आपल्या QR कोडमुळे ज्या मतदार या लोकांची नवीन मतदार यादीत नाव लागली होती त्यांनी सुद्धा आमच्याशी संपर्क केला आणि त्याद्वारे आम्हाला त्यांना वोटर स्लिपसुद्धा पोच करता आलेले आहेत। अशा प्रकारे QR कोडचा हा फायदा झालेला आहे बऱ्याच।